कार्डिओलॉजिस्ट आहे, ठीक आहे. त्यांना आपण जरा 2 मिनिटं बोलण्याचा अवकाश देऊ. सर्वप्रथम ही मीटिंग बोलवली आणि आम्हा सर्वांना त्याच्यात पार्टिसिपेट करू दिलं, त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ही सगळी गोष्ट मला वाटतं हे सगळं व्हायच्या आधीच व्हायला पाहिजे होती, जी अत्यंत मेट्रोवाल्यांनी चुकीची केलेली आहे. आता तुम्ही झाडं लावण्याची गोष्ट करताय, मी आमच्या एंडला काय चाललंय त्याची गोष्ट करतो. तर सगळ्यामध्ये पुण्यामध्ये हॉस्पिटलची संख्या किती वाढते बघितलंय. आज सुद्धा तुम्हाला जर बेड पाहिजे असेल तर आता तुम्हाला आयसीयूचा बेड उपलब्ध नाही. जेव्हा मी या शहरात स्टुडंट म्हणून आलो 1992 मध्ये, त्यावेळेला हार्डली 2-4 हॉस्पिटल होती. आणि मी ससून हॉस्पिटलचा स्टुडंट आहे. ससून हॉस्पिटलने 4 वर्ष काम केलेलं आहे. त्यावेळेला हृदयरोगाचं प्रमाण किंवा तुमच्या फुफ्फुसाच्या आजाराचं प्रमाण किंवा तुमच्या किडनीच्या आजाराचं प्रमाण फार कमी होतं. आज तुम्हाला पुण्यामध्ये इतकी कॅन्सरची हॉस्पिटलची गरज का भासायला लागली? कारण तुम्ही निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. तुम्ही त्याच्या उरावरती बसून तुमचा जो विकास आहे तो करण्याचा प्रयत्न करताय. आणि हे तुम्हाला कदाचित युरोचा रेट, पैशाचा रेट किंवा तुमच्या ऊर्जाचा रेट हे तुम्हाला फक्त पैशाच्या गोष्टीत करताय.